नमस्कार मंडळी. आजचा दिवस जरा धावपळीतच सुरू झाला. आम्ही त्रिशवीची स्कूल स्विच करायचा प्लॅन करतोय. तर नियर बाय आम्ही 1-2 स्कूलमध्ये गेलो. फर्स्ट स्कूलला गेलो आम्ही पिल्लाईला. तिथेच आमचा कमीत कमी 1 ते दीड तास गेला. पण हे कॅम्ब्रिज बोर्ड तर माझ्या डोक्याच्या वरती आहे. म्हणजे सॉरी, मे बी मी रॉंग पण असू शकते, पण मला इकडचं एज्युकेशन काही एवढं पटलं नाही. पिल्लाईची एवढी मी हाईप ऐकली होती, बट मला मज्जा नाही आली. तिकडून आम्ही गेलो विबग्योरमध्ये. गोराईमध्ये न्यूली ओपन होते विबग्योरचं नवीन ब्रांच. सो मला जास्त इंटरेस्ट विबग्योरमध्ये वाटला. थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे स्कूल, नो डाउट. पण त्यांचे स्कूलचे रिव्ह्यूज आणि ओव्हरऑल स्कूल खूप मस्त आहे आणि ते लोकं नवीन कॅम्पस जे गोराईचं आहे, खूप भलं मोठं कॅम्पस आहे. नंतर गेलो आम्ही त्रिशवीच्या स्कूलमध्ये, की बघायला की ॲटलीस्ट त्यांच्याकडे आफ्टरनून स्कूल पॉसिबल आहे का? बिकॉज मॉर्निंग स्कूल थोडी त्रिशवीला हेक्टिक होते. पण मला कोण विचारेल तर MHWS इज द बेस्ट स्कूल. म्हणजे आता मी त्रिशवीमध्ये चेंजेस बघू शकते आणि ह्यांचं स्कूलिंग, एज्युकेशन इज द बेस्ट. एवढ्या सगळ्या स्कूल फिरत-फिरत आम्हाला संध्याकाळचे 4:30-5 वाजले होते. मॅडम अजून जेवल्या नव्हत्या. मग आल्यानंतर मी हिला जबरदस्ती ह्याच्यामध्ये बसवून जेवण भरवलं. नंतर आमचा प्लॅन झाला त्रिशवीच्या बर्थडेची शॉपिंग करायला. सो बाहेर एवढी थंडी होती म्हणून मॅडम रेडी झाली हे सगळे कपडे घालून निघायसाठी. आणि जाता-जाता त्रिशवीची फेव्हरेट किंडू आली. मग त्रिशवी थोडं 15-20 मिनिटं किंडू बरोबर खेळली. त्याच्यानंतर निघालो आम्ही स्टेशनला जायला. आणि त्रिशवीने एक फ्रॉकसाठी अख्खं हे कलापीचं शॉप जे आहे डोक्यावर घेतलं. म्हणजे ह्या मुलींना काय प्रॉब्लेम असतो यार, म्हणजे तिला फक्त टी-शर्ट आणि चड्डी पाहिजे. फ्रॉक घातलं म्हणजे मला हे टोचतंय, ते टोचतंय, बापरे! आणि तिला हे साधंसं फ्रॉक घालायचं होतं बर्थडेला. आम्ही एवढं चांगलं-चांगलं ऑप्शन देत होतो, अजिबात नाही घेतलं. तिने आमचे 2 तास घेतले हे फ्रॉक सिलेक्शनसाठी. फायनली फ्रॉक घेऊन आम्ही एवढं थकलेलो त्रिशवीच्या पाठी आणि आम्ही निघालो आमच्या घरी.